न्यूज नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुदर्शन बागडे। आयुक्त तुकाराम मुंडे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात, म्हणून काय आयुक्तांच्या कार्यावर नागपूरकरांनी डोळे बंद करून विश्वास करावा काय? कोविड-19 ला घेऊन सुरुवातीच्या काळात 25 लाखाचा घरात 40-45 कोविड संक्रमित निघाले की उद्रेक व्हायचा। प्रशासनाचे अप्रतिम कामगिरी नागपूरकरांनी अनुभवली। आता मात्र चित्र वेगळेच। आता तर असे झाले, ज्याच्यावर बितते त्यालाच कळते, इतरांवर बितणार नाही काय? इतरांनी समजून घेण्याची गरज नाही काय? आताची परिस्थिती कोण सांगेल आणि परिस्थितीवर लक्ष कोणाचे? प्रशासनाने काही करावे आणि नागपूरकरांनी पाहतच राहावे। जनप्रतिनिधीच नाही तर महापौर ही हतबल झाले आयुक्तांपुढे। नगरसेवकांना नागपूरकरांच्या समस्येला तोंड द्यावे लागते, म्हणून महानगरपालिकेचे महिन्याभरानंतर ऑनलाईन सभा घेण्यात आली। त्यातही कर्ण कर्कशता घोड। इतकंच नाही तर आयुक्तांचा गाईडलाईन व ॲपॅडेमिक ॲक्ट, एकूणच नागपूरकरांच्या जीवाशी खेळणे सुरू आहे। नागपूरकरांच्या जगण्याचे व मरण्याचे झुंज कशी ते पहा। महानगरपालिकेच्या सभेत स्थगन प्रस्ताव मांडणारे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांची व्यथा। न्यूज नागपूरवर। नेता टाइप आधा काम मत करो, सब्सक्राइब के साथ साथ बेल आइकॉन भी दबाओ। प्रश्न तुम्ही मागच्या सभागृहात तुम्ही म्हटलं होतं की आयुक्त हे लबाड आहेत आणि याही सभागृहात तुम्ही तोच प्रश्न नेमका उचलला आहे, तर ही लबाडगिरी कशी? मी आज बोलताना बोललो की आयुक्तांना लबाड बोलणं मला योग्य वाटत नाही, मला चांगला वाटत नाही। कारण ज्याप्रमाणे माझे स्वभाव आहे, मी सज्जनला सज्जन बोलायला कधी मागे पडत नाही आणि दुर्जनला दुर्जन बोलायला कधी मागे पडत नाही। आयुक्तांना जेव्हा मी लबाड बोललो तो अनेक लोकांनी सांगितलं एक IAS ऑफिसरला या शब्द नाही वापरला पाहिजे। अनेक चांगले लोकांचे फोन आले, तो मला वाटलं की बरं आहे, दयाशंकर चुकला असेल, माणसाच्या हाताने चूक होते, आपण आपली चूक सुधारून घेऊ। त्या दिवशीपासून मी आयुक्तांबद्दल कोणताही अशा शब्दाचा वापर नाही केला। पण दोन अशी संधी आली की ज्याच्यामुळे माझा विश्वास झाला आणि ठाम मत झाला की आयुक्त खरंच लबाड माणूस आहे। बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र सरकारचे रेव्हेन्यू मिनिस्टर आहे, नागपूरला आले होते। माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांना आढावा बैठक घ्यायला सांगितला होता हे कोरोनाची। ते बैठकीला आले, बैठकीला आल्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली। त्या आढावा बैठकमध्ये आयुक्तांनी आपली भूमिका मांडली आणि हेच सांगितलं की नागपूर संपूर्ण यंत्रणेत तत्पर आहे, तयार आहे। नागपूरला कोणत्याही बाबीची आवश्यकता नाही, कोणत्याही बाबीची कमतरता नाही। नागपूर आपला स्वबळावर कोरोनाशी लढायला पूर्ण संगत आहे आणि तयार आहे। ते सांगत असताना त्यांनी एक ऑन पेपर रिपोर्ट दिली। त्या रिपोर्टमध्ये त्यांनी बाळासाहेब थोरात यांना सांगितलं 3 ऑगस्टची ती तारीख आहे। त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 1260 बेड रिकामे आहे। आता त्यांनी सांगितलं 1260 बेड रिकामे आहे आणि जवळपास तेव्हाच हा कोविडचे पेशंटची संख्या वाढणं सुरू झाला होता। तो एकाएकी एका शहरात जर 1260 बेड रिकामे आहे तर कोणत्याही माणसाला जो आढावा घ्यायला आला त्याला वाटतं की नाही यांची स्थिती खूपच चांगली आहे, आयुक्ताने खूप चांगला प्रयत्न केलेला आहे, आपली पीठ थापून घेते आयुक्ताने। पण जेव्हा त्यांनी 1260 बेड रिकामी आहे सांगितलं, मी त्याच दिवसाचा प्रेस नोट जो राज्य शासनाकडनं येते, आमच्या माहिती विभागाकडनं येते, तो बघितला। त्याच्यात लिहिला होता की 967 पेशंट वेटिंगवर आहे। तर मला लगेच त्याचा प्रश्न आला की जर 1260 बेड रिकामे आहे तो हे 967 पेशंट रिकामे काय वेटिंगवर कसे काय आहे? आयुक्तांकडे याचं काहीच उत्तर नाही। माझं सरळ म्हणणं आहे की जर आपली स्थिती करोनाची लढा देण्याची नाही आहे, आपल्याकडे व्यवस्थाची कमतरता आहे, तो ही बाब जर आपण रेव्हेन्यू मिनिस्टरच्या मीटिंगमध्ये सांगून दिली असती तो राज्य शासनाकडे आपल्याला काही मदत आली असती आणि काम झालं असतं। नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने 26 जूनला एक पत्र राज्य सरकारला दिलं। त्या पत्रामध्ये 650 डॉक्टर त्यांनी मागितले की महानगरपालिकाने तयार केलेले कोविडचे 500 बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आणि त्याच्यासोबतच आमचे जे आम्ही कोविड केअर सेंटर सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी लागणारे ही जी पूर्ण व्यवस्था आहे त्याच्यात क्लास 4चे एम्प्लॉई आहे, डॉक्टर्सही आहे, नर्सेसही आहे, रूम बॉयही आहे, क्लीनरही आहे। हे सर्व जवळपास 650 कर्मचारीची मागणी राज्य सरकारकडनं आम्ही केलेली आहे आणि आम्ही 26 जूनला पत्र दिल्यानंतरही आजपर्यंत राज्य सरकारने आम्हाला एकही माणूस दिला नाही। ही बाब जर
बाळासाहेब थोरात यांच्या समोर मांडली असती तर त्यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली असती आणि नागपूरला तो वैद्यकीय स्टाफ मिळाला असता आणि नागपूरची स्थिती सुधारण्यासाठी महानगरपालिकेला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स राज्य सरकार देत आहे असा मेसेज गेला असता. पण आम्ही सर्व परिपूर्ण आहो, आम्हाला कुणाची आवश्यकता नाही, आम्ही सर्व करायला तयार आहोत, आम्ही पूर्ण संगत आहोत, आम्ही विन विन पोझिशनमध्ये अशी खोटी माहिती बाळासाहेब थोरांच्या समोर देऊन स्वतःची पाठतो यांनी थोपवून घेतली. पण नागपूरची जनतासोबत यांनी दुर्लक्ष केला आणि लोकांच्या जीवासोबत छळ करत आहे असा माझा सरळ आरोप आहे. हे फक्त बाळासाहेब थोरातांच्या मिटिंगमध्ये नाही झाला. माननीय पूर्व मुख्यमंत्री सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस नागपूरला आले. नागपूरला आल्यावर त्यांनी आढावा बैठक घेतली. त्या आढावा बैठकमध्ये एकदम नॉनस्टॉप जवळपास 1.5 तास आमच्या आयुक्त महोदयांचा प्रेझेंटेशन झाला. ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर काही प्रश्न माननीय मुख्यमंत्रीजी माननीय विरोधी पक्षनेता करत होते. त्यांनी विचारलं की एवढे पेशंट वाढत आहे तो आपली कोविड केअर सेंटरची स्थिती काय आहे, आपण किती पेशंट समाविष्ट करू शकतो. आता जेव्हा त्यांचा प्रश्न आला तेव्हा सरळ आमचे आयुक्त महोदय म्हणाले की 10,000 पेशंटसाठी आम्ही कोविड केअर सेंटरची व्यवस्था केली आहे. तर नागपुरात सर्व आंधळे लोक तर राहत नाही आणि माझ्यासारखा माणूस तिथे बसला होता. माननीय मुख्यमंत्रीच्या मिटिंगमध्ये, माननीय विरोधी पक्षनेत्यांच्या मिटिंगमध्ये वारंवार मुख्यमंत्री निघत आहे. कारण मुख्यमंत्री तो आढावा घेत नाही, आमचे विरोधी पक्षनेता घेत आहे म्हणून तोंडातनं मुख्यमंत्रीच निघत आहे. आम्ही आताही त्यांना मुख्यमंत्रीच मानतो. त्यांच्या बैठकीमध्ये कोणी जास्त प्रश्न विचारणार नाही म्हणून खोटी माहिती द्यायची का. मी सरळ इंटरप्ट केला आणि मी विचारला की माननीय फडणवीस साहेब, आमचे आयुक्त म्हणत आहे की 10,000 बेडची व्यवस्था कोविड केअर सेंटरमध्ये केलेली आहे. तर त्यांनी आपल्याला जे प्रेझेंटेशन दाखवलं आहे त्या प्रेझेंटेशनमध्ये 10,000ची व्यवस्था कुठे आहे ते दाखवून द्या. आयुक्तांना वाटलं नव्हता की मी हा प्रश्न करेन. मी प्रश्न केला तर आयुक्त म्हणे नाही तो प्रेझेंटेशनमध्ये समाविष्ट करायचा आहे, आपण नंतर व्यवस्था केली आहे, नवीन प्रेझेंटेशनमध्ये ते समाविष्ट करू. त्यांना वाटलं की आता दयाशंकर चूप बसेल. मी विचारलं साहेब प्रेझेंटेशनमध्ये नाही तो कागदावर तो असेल आपण व्यवस्था केली आहे. तो म्हणे हो कागदावर आहे पण कशाला कागदावर बघता म्हणे, मला तो तोंडी पाठ आहे. त्यांना वाटलं आताही दयाशंकर गप्प बसेल पण मला तो सत्यस्थिती माहीत होती आणि ते माननीय विरोधी पक्ष नेत्यांच्या समोर आणणं आवश्यक होता. म्हणून मी विचारला की साहेब जर तुम्हाला तोंडी पाठ आहे तो एक काम करा, वाचून सांगूनच द्या. आता मला खात्री होती आयुक्त सांगू शकणार नाही. आयुक्तांनी ती बाब ढकलली. श्रीराम जोशी आमचे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्यावर आणि माननीय श्रीरामजी जोशी हे आमच्या अतिरिक्त आयुक्तांनी जेव्हा मांडणी सुरू केली की आम्ही MLA हॉस्टेलला केलेला आहे, आम्ही VNITला केला, आम्ही 5 पावलीला केला, आम्ही सिम्बॉसिसला केला आहे. मी सांगितलं की साहेब सेंटरचे नाव नको सांगा, कोणकोणत्या सेंटरमध्ये किती किती पेशंटची व्यवस्था केली आहे याची माहिती द्यावी. जेव्हा त्यांनी सर्व सेंटरची माहिती दिली तर त्याची बेरीज आमचे विधायक प्रवीण दटके माझ्या बाजूला बसले होते त्यांनी लावले. 2,100 बेडची व्यवस्था आयुक्तांनी केलेली आहे असं लक्षात आलं. अहो नागपूर महानगरपालिकेकडे फक्त कोविड केअर सेंटरमध्ये 2,100 बेडची व्यवस्था आणि महाराष्ट्र राज्याचा विरोधी पक्षनेता ज्याला मुख्यमंत्रीचा दर्जा आहे त्या माणसासमोर तुम्ही हे म्हणता की आम्ही 10,000 बेडची व्यवस्था केली आहे. कशाला खोटी माहिती देता हो, खरी माहिती द्या. जे आपली उणीव आहे, जे आपली कमतरता आहे, ज्याची आपल्याला आवश्यकता आहे ते सर्व उणीव त्यांच्यासमोर मांडावी. विरोधी पक्षनेता मुख्यमंत्र्यांशी बोलून माननीय स्वास्थ्य मंत्रीशी बोलून ही सर्व बाब नागपूरकरांसाठी आणू शकतात. त्यांच्यासोबत समोर बसून खोटी माहिती द्यायची आणि खोटी माहिती देऊन कोणासोबत छळ करत आहात हो, नागपूरकरांसोबत. नागपुरात एवढा मृत्यूचं प्रमाण वाढत आहे, पेशंटची संख्या वाढत आहे, तुमच्याकडे पुढीची व्यवस्था नाही आणि तरी खोटी माहिती द्यायची. 2,000ची व्यवस्था करायची आणि 10,000ची सांगायची. माझा ठाम विश्वास झाला की मी जे लबाड शब्द वापरला होता तो आयुक्त मुंडेसोबत काही खराब नव्हता. यांच्यासाठी तो लबाडपेक्षाही जास्त वाईट शब्द असेल तोही योग्य आहे असं मला वाटतंय. दया भैया, एक आणखी एकूणच परिस्थिती पाहता प्रशासनातर्फे नागपूरकरांवर जीव घेणं प्रकार सुरू आहे का, जसं ऑक्सिजनची कमी असणं, बेडची व्यवस्था कमी असणं, कोरोना पॉझिटिव्हला होम क्वारंटाईन करून घेणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, डॉक्टरचे त्यांच्याकडे नंबर नसणं, नर्सेसची व्यवस्था नसणं, असा एकूणच जीव घेणं प्रकार सुरू आहे. मी महानगरपालिकेचा एक पार्ट अँड पार्सल आहे, एक पार्ट आहे. मी महानगरपालिका स्वतःची समजतो म्हणून मला दुःख आहे की इथे सदस्य असूनसुद्धा प्रशासनाला वारंवार सूचना दिल्यानंतरही मला हा शब्द वापरावा लागत आहे की महानगरपालिकेची यंत्रणा पुरेशी नाही, महानगरपालिकेची यंत्रणा त्रुटीपूर्ण आहे, महानगरपालिकेची यंत्रणा अकार्यक्षम आहे.
शासनाचे निर्देश आहे की होम क्वारंटाईन कुणाला करायला पाहिजे. होम क्वारंटाईन अशा पेशंटला करायला पाहिजे ज्या पेशंटला कोणताही प्रकारचा सिम्पटम नाही. म्हणजे असिम्प्टमॅटिक पेशंटला होम क्वारंटाईन करायचे असे सरळ निर्देश आहे. आम्ही काय करतो, आमच्या कोरोना टेस्टिंग सेंटरला कोणताही माणूस गेला, तो पॉझिटिव्ह आला, त्याला 10 गोळ्या देतो आणि सांगतो की बाबा रे घरी बस, तू होम क्वारंटाईन होऊन जा. त्या पेशंटची स्क्रीनिंगच होत नाही. त्याला खोकला आहे का, त्याला ताप आहे का, त्याचा ऑक्सिजनचा पर्सेंटेज किती आहे, त्याच्या चेस्टमध्ये लंग्समध्ये काही इन्फेक्शन आहे का, काही स्क्रीनिंग नाही. सरळ तू घरी राहून जा. हा रोग एक विचित्र प्रकारचा रोग आहे. ज्या माणसाला सिम्पटम आहे त्याला घरी ठेवणं त्याच्या जीवाशी खेळणं आहे. पण महानगरपालिका तो खेळ करत आहे. लोकांना जर ताप येत आहे तर सांगत आहे गोळी घेऊन घ्या पॅरासिटामॉलची. 101च्या वर जर टेम्परेचर झालं तर आम्हाला फोन करा, तर आम्ही घेऊन जाऊ. अरे जेव्हा सरळ साधण्याचे निर्देश आहे की असिम्प्टमॅटिक पेशंट हेच फक्त होम क्वारंटाईन होऊ शकतात, तर तुम्ही पॉझिटिव्ह पेशंटला ज्यांना सिम्पटम्स आहे असे लोकांना घरी कसं काय ठेवता. आणि 4 दिवस 5 दिवस 7 दिवस पेशंटकडे एकही आमच्या महानगरपालिकेचे डॉक्टर जात नाही. त्याची तपासणी होत नाही, त्याची स्क्रीनिंग होत नाही, काही होत नाही. आणि कोरोनाच्या त्रासामुळे जेव्हा त्याचा त्रास वाढला, तर त्रास वाढल्यानंतर त्याला ॲडमिट करण्यासाठी शासनाच्या हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नाही. आणि हा जो रोग आहे असा महाभयंकर रोग आहे की जर अर्धा तास त्याला काही सुविधा नाही मिळाली तो रामनाम सत्य आहे, माणसाच्या शेवट होऊन जाते. मी वरिष्ठ डॉक्टरांसोबत बोललो आहे हा सर्व बाब. त्यांच्या सरळ म्हणणं आहे की नागपूर महानगरपालिकेने ज्या पेशंटला सिम्पटम्स आहे असे सर्व पेशंटला कोविड केअर सेंटरमध्ये ठेवायला पाहिजे. पण महानगरपालिकाकडे कोविड केअर सेंटरची पुरेशी व्यवस्थाच नाही. दररोज 1000 पेशंट निघत आहे आणि महानगरपालिकाकडे फक्त 2100 2200 2500पर्यंतच व्यवस्था आहे. महानगरपालिका ॲडमिट कुठे करेल, म्हणून नाईलाज असतो त्यांना घरी क्वारंटाईन करावं लागत आहे. आणि त्या पेशंटची जीवाशी खेळण्याचं काम नागपूर महानगरपालिका करत आहे, माझं सरळ मत आहे. आणि मला माफ करा पण बोलायला भाग पडत आहे. एपिडेमिक ॲक्ट 1897च्या नियमाप्रमाणे हे सर्व अधिकार माननीय आयुक्तांकडे आहे. आम्ही वारंवार महापौर असो की नगरसेवक असो ह्या आयुक्तांना सूचनाच देऊ शकतात. आमची सूचनाचा नियोजन कसं करायचा हे अधिकारसुद्धा आयुक्तांना आहे. आम्ही त्रुटी सांगू शकतो पण त्याचं निराकरण करण्याचा अधिकारही आयुक्तांना आहे. आम्ही काहीच करू शकत नाही अशी स्थितीत आम्ही या ॲक्टच्यामुळे आलेलो आहोत. आणि सभागृहात झाल्यानंतर यांना दिलेली सूचनाचा यांनी पालन नाही केला. माननीय महापौरांनी घेतलेली विधायकांची बैठक, त्याच्यात रामटेकचे सांसदसुद्धा होते, त्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेचं यांनी पालन नाही केलं. आणि ते पालन नाही केल्यामुळे नागपुराची स्थिती दिवसांदिवस बिघडत आहे. लोकांची जीवाशी खेळणं सुरू आहे. या पेशंटला सगळ्यात जास्त पहिली आवश्यकता याची औषधी निघालेली नाही. आपण जेवढी औषधी देतो हे सर्व सपोर्टिव्ह औषधी देतो. याचा एकच उपाय आहे की ऑक्सिजनची कमी झाल्यामुळे या कोरोनामुळे ऑक्सिजनचा लेवल कमी होते आणि माणसाचा प्राण जाते. म्हणजे पॉझिटिव्ह पेशंटला ज्या दिवशी श्वसनक्रियामध्ये त्रास सुरू होते त्या दिवसापासून जर त्याला ऑक्सिजन मिळाली तर तो लाँग टर्म टिकू शकते आणि कोरोनाशी लढा देऊ शकतो. जर त्याला ऑक्सिजन नाही मिळाले तर जसा या रोगाचा प्रादुर्भाव वाढते तसं आपले लंग्सचे फंक्शन खराब होते. एका मिनिटात 16 वेळा श्वास घेणारा माणूस हळूहळू 24 वेळा श्वास घेऊ लागतो आणि 24 वेळा श्वास घेणारा माणूस हळूहळू 36 वेळा श्वास घ्यावा लागतो. ज्या वेळ त्याने 36 वेळा श्वास घेणं सुरू केला त्यानंतर तो वाचेल याची काहीच खात्री नसतो. जेव्हा तो 16 वेळा श्वास घेत होता आणि तेव्हा त्याचा लंग्समध्ये इन्फेक्शन होता त्याचवेळी त्याला ऑक्सिजन मिळाली असते तो ही अडचण नाही झाली असते. दुर्दैवाने सांगावं लागते की महानगरपालिकेचे कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची नेमकी व्यवस्था नाही. महानगरपालिका जेव्हा पेशंटला एक ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर हलवते त्या ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा ऑक्सिजनची व्यवस्था नाही. ऑक्सिजनशिवाय याची दुसरी औषध नाही आणि महानगरपालिकाकडे ऑक्सिजनच नाही, त्याची व्यवस्थाच नाही. म्हणजे हा जीवाशी खेळणं नाही झालं तर काय झालं. आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देण्यासाठीही महानगरपालिकेला वेळ नाही. म्हणजे पूर्ण नागपूरकरांच्या जीवासोबत माननीय आयुक्त खेळ करत आहे हे सांगायला मला काहीही वाईट वाटत नाही.